तर यावेळी आमचे सन्माननीय सुखदेव काका म्हात्रे देसाई, पाहिले गेले संदीप पाटील सर कित्येक वर्षापासून त्यांना आम्ही पाहतो आणि आजसुद्धा ते या मैदानावरती उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की प्लीज आपण या पालेश्वरीच्या मंचावर यायचं आहे. आपलं पालेश्वरी चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. हॅलो, येस, थँक्यू दिनकर बारसे सर. तर आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत. आपण पाहतोय पालेश्वरी चषक 2024. एक अतिशय सुंदर अशी स्पर्धा आहे. वर्ष दुसरं आहे. ज्या अनुषंगाने स्पर्धेकडे पाहिलं जातं, गतवर्षी अप्रतिम स्पर्धा आपण पाहिली, यावर्षी देखील तोच थाट या स्पर्धेचा आपण पाहतोय. अप्रतिम अशी स्पर्धा आहे. सुंदर अशी सजावट आहे. मैदानामध्ये अप्रतिम खेळण्यासाठी ही सजावट केलेली आहे. खेळाडूंना कोणताही त्रास होणार नाही आहे याची पूर्णपणे दखल या सर्व आयोजक कमिटीच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे. तर याची पाचवी रात्र, 5व्या रात्रीतील हा पहिला सामना आपण पाहतोय. तो एका बाजूला आपण पाहतोय KPC इनानपुरी, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो सान सायरा 11 वडवली. पहिली विकेट घेण्याची संधी होती. झेल मात्र अतिशय सोपा होता, परंतु सोपा झेल मात्र इथे जमिनीला दान केला गेलाय. अंगद पाटील देखील थोडासा हॅलो अंगाचा हा चेंडू इथे मात्र वेगावरती स्वार होऊन फेकलेला चेंडू आहे. निश्चितच चेंडू मात्र निर्धाव जातोय. अशा स्वरूपामध्ये धाव संख्या आपण पाहतोय ती स्थिर आहे, ती 1 वरती. ऋषिकेश चौधरी आणि वैभव पालेकर जोडी मैदानामध्ये. राईट आर्म राऊंड द विकेटने पहिला षटक आपण अंगद पाटीलचा पाहतोय. इथे मात्र शरीराचा भेद घेणारा चेंडू आहे. पंच नक्कीच दिशा दर्शवतात की हा लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव आहे. एका धावेने मात्र धावसंख्या 1 ने वाढते. तर धावसंख्या जाऊन पोचते ती 2 वरती. आमचे देसाईचे मोरेश्वर ते आलेत. काकांचा संघ आज नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला. त्यानंतरची लढत असेल. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. झेल वरती येण्या अगोदर चेंडू मात्र नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. सचिन आलाय चेंडूवरती. तत्पूर्वी मात्र या 2 धावा कंप्लीट होत आहेत. ते फलंदाज ऋषी चौधरीच्या माध्यमातून 2 धावेनिशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 4 वरती. सुंदर असं स्टेज आपण इथे पाहतोय. म्हणजे खरोखरच आले आले या स्पर्धेच्या प्रेमात पडावं अशी स्पर्धा आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळते. प्रेक्षकांना बसण्यासाठी देखील चांगली व्यवस्था आहे. फलंदाज होईल बाद. इथे मात्र एज लागते. आतली कडा मात्र अंदरुनी हिस्सा निश्चित इथे मात्र अंगद पाटीलला मिळाली आहे सफलता. आणि इथे मात्र पहिला विकेट प्राप्त करतोय तो अंगद पाटील. ठीक आहे. तर ऋषी ज्याचा झेल सुटला होता, म्हणजे संधी होती ऋषीला, कारण जीवनदानाचा फायदा उचलण्याची संधी, परंतु इथे मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. पहिला षटक पहा अंगद पाटीलचा निर्णायक षटक आपण पाहिला. आणि या षटकामध्ये तब्बल धावसंख्येचा विचार केला तर फक्त 4 धावा खर्च केल्यात. सान सायरा 11 वलवलिया या नावाने संघास खेळतोय. त्यांच्या समेत मात्र KPC इनानपुरी. दोन्ही देखील असे तुल्यबले संघ आहेत. वलवली संघाचे बिग सपोर्टिंग मध्ये नेहमीच असणारे मटालू शेठ हे देखील इथे आलेले आहेत. मटालू शेठ, स्वागत है आपका. हमेशा इस टीम को योगदान देते रहते, तो उनका भी हम स्वागत करते हैं. लेकिन बोलूया दुसऱ्या षटकाकडे. तत्पूर्वी दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज सचिन म्हात्रेचा वापर आपल्याला पाहायला मिळते. पहिला षटक अंगद पाटीलचा. तत्पूर्वी धावा आल्या त्या पहिल्या षटकामध्ये.
4 धावा. केतन बारशे आणि ओमकार वास्कर हे 2 स्कोरर आहेत आमच्या समोर. हा चेंडू मात्र स्पेअर आहे. इशू कोहली आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. दुसऱ्या बाजूला जीवन गावण सर. सचिन, पुन्हा एकदा सचिन. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र लॉंग ऑफच्या दिशेने, वाईडिश लॉंग ऑफ मात्र क्लिअर होते. आलाय हा चौकार. पहिल्या चेंडू वाईट आल्यानंतर मात्र या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी. 4 धावा येतील. या 4 धावेने मात्र धावसंख्या 9 वरती. सँडी डीजे, सूरज चौधरी, अनोखी कमाल ऑपरेटिंगच्या माध्यमातून आम्ही नेहमीच पाहिले आहे. 3 जानेवारी पासून या स्पर्धेचा प्रारंभ आपण पाहिला. पाहता पाहता 5 रात्री कशा गेल्या कळालंच नाहीये. 9 तारखेला मात्र या स्पर्धेची शेवटची रात्र, मेगा फिनाले निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. पार्किंगची व्यवस्था देखील अतिशय चांगली आहे. प्रेक्षकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याकडे बारकाईने मात्र लक्ष केंद्रित केलंय या आयोजकांच्या माध्यमातून. इथे मात्र पुन्हा एकदा वाईट येतोय. अवंतरच्या स्वरूपामध्ये तब्बल 2 धावा निश्चित 2 वाईट फेकले गेलेत या षटकामध्ये. आणि पाहायला गेलं तर एकच चेंडू आतापर्यंत फेकला गेलाय, तो सचिन म्हात्रेच्या माध्यमातून. आलेल्या सर्व खेळाडूंचे हार्दिक स्वागत. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय विष्णुशेठ जोशी यांचं या मंचावरती आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. तसेच संजय गांधी स्मारक हायस्कूल पारदेपुर्तीचे चिटणीस सन्माननीय भाऊशेठ भोईर चेअरमन यांचं सुद्धा या मंचावरती सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचबरोबर अनंताशेठ भोईर माजी सरपंच पडघे यांचं सुद्धा या मंचावरती सहर्ष स्वागत आहे. तसेच वलवली टेंभोरे प्रकल्पग्रस्तांचे मुख्य अधिकारी आणि अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी म्हात्रे साहेब यांचं सुद्धा या मंचावरती सहर्ष स्वागत आहे. आपण आलात, आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल पालेश्वरी क्रिकेट संघाच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक आभारी आहे. यस, थँक्यू दिनकर सर. तर पुन्हा एकदा सचिन. इथे मात्र मोठा फटका आहे. जबरदस्त टायमिंग आहे, प्रॉपर टायमिंग. आणि चेंडू गेला सीमारेषा पार. आलाय हा षटकार. अहो द्या की न्याय.
या पालेश्वरीच्या मंचावरती आपण यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. सुखदेव काका यावं आपण, आपलं सहर्ष स्वागत आहे. येस, नक्कीच टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वांचे आदर्श सन्माननीय सुखदेव काका जर आले असतील तर या व्यासपीठावरती रिची प्रतिष्ठान त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत. अथर्व 11 कानपोली हा संघ आज पाहायला गेलं तर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे लाईव्ह लॉट्स असतील. तर गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. 2 षटकांमध्ये तब्बल धावा आल्या. ते 19. पहिल्या षटकामध्ये अंगद पाटील ज्याने पहिला स्पेल हाताळला 3 धावा खर्च करत एक फलंदाज बाद केला. इथे मात्र दुसऱ्या षटक आपण पाहिला तो सचिन म्हात्रेचा ज्याने तब्बल 15 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. ओके, एक लेग बायची आहे म्हणजे तब्बल 19 धावा निश्चित स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र हे असे थ्रो तुम्ही करू शकता निश्चित पाहायला गेलं तर, कारण आउटफील्ड अतिशय सुंदर आहे. यामध्ये जर थ्रो डायरेक्ट हिट झाला तर हा बोनसमध्ये विकेट तुम्ही प्राप्त करू शकता. जरी नाही झाला तरी मात्र बॅकअपला खेळाडू आहे, परंतु कधी कधी असे खेळाडू घाबरतात. जर तिकडे चेंडू सुटला तर त्या अवांतर धावा. त्या अनुषंगाने असे थ्रो फेकण्यामध्ये काही खेळाडू निश्चितच थोडासा संयम बाळगतात. हे आपण पाहिलं मैदानामध्ये. शॉर्ट पिच होती, मारण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट लेग मधून चेंडू जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र हो 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 जबरदस्त बॅकअप आहे. अप्रतिम. तर चांगला बॅकअप तिथे मिळाला. यश शोधा. तर धावसंख्या आपण पाहतोय ती तब्बल 22 धावा 22. पुन्हा एकदा आदर्श करत इथे मात्र थोडासा खूप टप्प्याचा चेंडू चेंडूला भिडकावला. फाईन लेगच्या दिशेने चेंडू झाली सीमारेषा पार आलाय चौकार. तर इथे ग्रामपंचायत पालेबुद्रुकचे माजी सरपंच आणि कोळवाडी गावचे आमचे सन्मान्य केशवनाथ शेठ भोईर यांचं या मंचावरती आगमन झालंय. त्यांचं पालेश्वरी क्रिकेट संघाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. थोडासा कानमंत्र दिला जातोय तो आदर्श घरातला अंगद पाटीलच्या माध्यमातून. याचबरोबर सुखदेव काका यांचं इथे आगमन होतंय. काकांना विनंती असेल की व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. क्या बात आहे, जबरदस्त चेंडू होता. अप्रतिम अप्रतिम. खरोखरच फलंदाज देखील थोडासा संभ्रमात आला होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. तर इथे रिची प्रतिष्ठान यांचे सर्व सन्माननीय सुखदेवजी काका यांचं सुद्धा आगमन, यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आपलं सहर्ष स्वागत सुस्वागतम. आदर्श करत पुन्हा एकदा आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंट्स. पूर्ण टीम इथे सज्ज आहे. अप्रतिम क्वालिटी. संदेश पाटील रचिन आहेत आमच्या समोर. रुचिन. तर इथे मात्र फलंदाज झाला बाद. आले अजून एक विकेट. कधीही स्वतःसाठी न जगता फक्त जनतेसाठी जगणारा झुंजार नेतृत्व लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मानवंदन आपण देतोय. निश्चित आदर्श घरातलं मात्र विकेट आली आहे. धावसंख्या आपण पाहतोय ती तब्बल 26 वरती आहे.
अप ट्रॅकर होता मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावपालकावरती धावा आहेत त्या तब्बल 26 धावा. 26. 3 विकेट लॉस. पाहायला गेलं तर ज्या दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 15. कारण पहिला षटक निर्णायक होता. अंगद पाटीलचा 3-4 धावा आल्या होत्या त्या षटकामध्ये. एक लेगबायची देखील होती. परंतु दुसरा षटक थोडासा वलवली संघाच्या बाजूने आपण पाहिला. त्यामध्ये 15 धावा आल्या. नंतरचा तिसरा षटकाचा जर विचार केला इथे कमबॅक मिळाला तो इनानपुरी संघाला. कारण या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 6 धावा. आणि तब्बल टोटल 7. तर 2-3 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावपालकावरती धावा आहेत त्या 26 धावा. 26 रन्स. म्हणजे आता कुठेतरी वलवली संघाला या एक्सलेटरवरती ताव द्यावा लागेल. कारण सहसा पाहायला गेलं तर एवढ्या धावा दिसत नाही या स्कोअर कार्डवरती. कारण अजूनही येणाऱ्या फलंदाजामध्ये मुकेश असेल, रोहन असेल, असे बरेच खेळाडू आहेत जे अजूनही तंबूच्या आश्रयामध्ये आहेत. पण इथे मात्र पाहायला गेलं तर आता या फलंदाजांना मात्र मोठे फटके खेळावे लागतील. परंतु तुषार छेलवरती आलाय, स्वतः कॉटन बॉल्ड करतो. इथे मात्र फलंदाज होईल बाद आणि अजून एक विकेट. कानपोळी विपक्ष साहिल ट्रान्सपोर्टची प्रतिष्ठान देसाई दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला विनंती आहे की आपण लगेचच नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. रोहन चिखलेकर मैदानामध्ये येतोय. पाहतोय धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 26 धावा. इनानपुरी संघाची पकड मात्र या सामन्यावरती मजबूत दिसते. कारण ज्या गोलंदाजांवरती भरोसा टाकला त्या गोलंदाजांना मात्र चांगली कामगिरी आतापर्यंत तरी मैदानामध्ये केली आहे. शेवटचा षटक तुषार पाटील वरती टाकलेला भरोसा. तुषार देखील पहिल्या चेंडूवरती तो भरोशाला सार्थक कामगिरी करतोय. तब्बल 26 वरती 4 विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला आपण पाहतोय. ते सांत सायरा 11 गावदेवी वलवली या संघाच्या स्कोअर कार्ड. ते मात्र 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. 10 संघ तब्बल आजच्या रात्रीमध्ये खेळताना आपल्याला दिसतील. तर निश्चितच चांगले सामने आज देखील पाहायला मिळतील या शंका नाहीये. तर पुढचा सामना देखील कानपोली आणि देसाई या 2 संघांमध्ये होणार आहे. तर दोन्ही संघांनी रेडी पोझिशन मध्ये राहायचं आहे. तुषार पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेट. शॉर्ट अप प्लेन होता मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू येतोय. तत्पूर्वी डीप मध्ये चेंडूला प्रोटेक्शन दिला जातोय. सचिन म्हात्रे आलाय चेंडूवरती. तत्पूर्वी मात्र ह्या 2 धावा येतील आणि या 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 28 वरती. तर या स्पर्धेचा सर आणखी एक नियम आहे. तो नियम असा की इथे 10 संघ आहेत. म्हणजे कुठल्या तरी एक संघाला बाय दिली जाते. पण ती बाय कुठल्या स्वरूपात असेल तर ती बाय असेल ज्या संघाचा हायेस्ट स्कोर असेल त्या संघाला ती बाय डिक्लेअर केली जाईल. पहिल्या फेरी आणि दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा. अतिशय चांगली माहिती आमच्या दिनकर बारसे सरांच्या माध्यमातून. इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार. आलाय हा षटकार रोहन चिखलेकरच्या बॅटमधून. संघाच्या माध्यमातून नेहमीच आपण इनानपुरीमध्ये पाहत असतो. त्या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय
गजानन शेठ पाटील असतील, मारुती शेठ पाटील असतील, परशुराम शेठ पाटील असतील, त्याचबरोबर शेठ म्हात्रे, जगन्नाथ शेठ म्हात्रे जरा सामना पाहत असतील तर त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यांचे जावई हेमराजजी म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आमचे पापडीच्या पाड्याचे जेवण शेठ घरत हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांनी देखील KPC इनामपुरीला शुभेच्छा दिल्यात. इथे मात्र थोडासा स्लोअर होता. निश्चित पाहायला गेला तर हा निर्धाव आलाय, अंपायरकडे पाहिलं गेलंय रोहनने, पण इथे मात्र हा निर्धाव चेंडू आहे. धाव संख्या 34 वरती स्थिर आहे. 34 रन्स. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. स्लोअर होता. इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू आलाय. जबरदस्त इथे षटक, एक षटकारचा अपवाद सोडता मात्र अप्रतिम प्रत्येक चेंडू फेकला गेलाय तो तुषारने आणि 34 धावा आहेत. 35 धावांची गरज आहे. तर नक्कीच याच्यानंतर नेक्स्ट मॅच असेल अथर्व 11 कानपोली संघाचे कर्णधार आणि साहिल ट्रान्सफर्स रिची प्रतिष्ठान देसाई या संघाचे कर्णधार. आपण प्लीज दोन्ही संघांच्या कर्णधारला विनंती आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तर देसाई संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर अथर्व 11 कानपोली संघाचे कर्णधार आपण लगेचच यायचं आहे. तर पहा संदीप पाटील सर, आमचे मुख्य आयोजक पालेश्वरी चषक 2024 हे पर्व वर्ष दुसरे आणि आमचे सर्व मुख्य आयोजक या व्यासपीठावर, त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय विष्णू शेठ जोशी की ज्यांच्या संकल्पनेतून ही महानगरपालिकेत नव्हे तर संपूर्ण MIDCमध्ये आज गोरगरिबांना नोकरीची हमी देणारे विष्णू जोशी यांचंसुद्धा सहर्ष स्वागत. त्यानंतर संजय गांधी स्मारक हायस्कूलचे चेअरमन सन्माननीय भाऊशेठ भोईर यांचंसुद्धा या मंचावरती सहर्ष स्वागत आहे. त्याच्यानंतर वळवली टेंभोडे प्रकल्पग्रस्तांचे सन्माननीय प्रकाश शेठ म्हात्रे, पाहिले गेले तर एकेकाळचे माजी क्रिकेटर आणि प्रत्येक क्रिकेटरला चांगल्या प्रकारचं संबोधन करण्याचं त्यांच्याकडे एक शक्ती होती आणि त्या शक्तीनुसार आणि तसेच कामगार नेतेसुद्धा ते आहेत. चांगलं त्यांचं या विभागासाठी चांगलं सहभाग संपन्न होते, त्यांचंसुद्धा सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर ग्रामपंचायत परघे याचे माजी सरपंच सन्माननीय अनंता शेठ भोईर यांचंसुद्धा उपस्थिती, त्यांचंसुद्धा सहर्ष स्वागत आहे. त्याच्यानंतर ग्रामपंचायत पालेबुद्रुकचे कोळवाडी गावचे सन्माननीय केशनाथ शेठ भोईर यांचंसुद्धा सहर्ष स्वागत आहे. आणि मी विनंती करतो आपण आमच्या सर्व मुख्य आयोजकांना की आपण या सर्व मान्यवरांचा आपण सन्मान करायचा आहे. मी विनंती करतो पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय विष्णू सर जोशी यांचा आपण मायेची शाल आणि पुष्पगुच्छ त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. मी विनंती करतो सन्माननीय हेमराजजी म्हात्रे आणि आमचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रशांत पवार यांना विनंती करतो की आपण पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक होण्याचं ज्यांना भाग्य लाभलं आणि खरोखर एक गोरगरिबांचे कैवारी प्रत्येक इथे MIDCमध्ये त्यांचं नक्कीच प्रत्येक युवकाला नोकरी देण्याची हमी त्याने सुद्धा दिले, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. त्यांचं आपण या मंचावरती पालेश्वरी क्रिकेट चषकामध्ये आपण मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन आणि पालेश्वरीचं सन्मानचिन्ह देऊन त्यांचा आपण सन्मान करतोय. त्याच्यानंतर विनंती करतो संजय गांधी स्मारक हायस्कूलचे चेअरमन सन्माननीय भाऊशेठ भोईर आणि ग्रामपंचायत परघे पालेबुद्रुकचे ग्रामपंचायत परघे पालेबुद्रुकचे विद्यमान नव्हे तर माजी सरपंच होण्याचं ज्यांना भाग्य लाभलं ते सन्माननीय भाऊशेठ भोईर यांचंसुद्धा आपण मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन आणि पालेश्वरी चषकाचं सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना इथे गौरविण्यात येत आहे. त्याचबरोबर एक कामगार नेते आणि वळवली टेंभोडा प्रकल्पग्रस्तांचे आमचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय प्रकाश शेठ म्हात्रे यांचंसुद्धा आपण मायेची शाल आणि
पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. त्यानंतर पडघे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय अनंता शेठ भोईर यांचं सुद्धा आपण इथे सन्मान करायचा आहे. मी विनंती करते आमचे मुख्य आयोजक सन्माननीय हेमराजजी म्हात्रे, प्रशांतजी पवार, अजय मोरावकर, विशाल उळवेकर यांना विनंती करतो की आपण त्यांना मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत पारडी बुद्रुक आणि कोळवाडी गावचे सन्माननीय केशवनाथ शेठ भोईर यांना सुद्धा आपण सन्मान करायचा आहे. आमचे मुख्य आयोजक आणि ग्रामपंचायत पाले बुद्रुकचे विद्यमान सरपंच सन्मान्य दिलीप शेठ वासकर यांचं या मंचावरती सहर्ष स्वागत आहे. तसेच सन्मान्य आमचे इथे आम्हाला सपोर्ट करण्यासाठी सन्मान्य एम.डी. गर्गे सर यांचं सुद्धा पालेश्वरीच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर सन्माननीय केशवनाथ शेठ भोईर यांचं सुद्धा आपण मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण सन्मान करतो. तर नक्कीच ग्रामपंचायत पालेबुद्रुकचे माजी सदस्य सन्मान्य दीपक उळवेकर यांचं सुद्धा मंचावरती सहर्ष स्वागत आहे. तर ऋची प्रतिष्ठान देसाईचे सर्व सन्माननीय सुखदेव काका यांचं सुद्धा या पालेश्वरी चषकामध्ये मायेची शाल पुष्पगुच्छ आणि पालेश्वरीचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण गौरवण्यात येत आहे. पहा आमचे मुख्य आयोजक सन्माननीय दिलीपजी वासकर, विद्यमान सरपंच पालेबुद्रुक हेमराजजी म्हात्रे असेल, एकीकडे पाहिलं गेलं तर अजय शेठ मोरावकर, विशाल उळवेकर, नक्कीच क्रिकेटचे भीष्माचार्य नव्हे तर आमचे खरोखर मित्र की जवळजवळ 25 वर्षापासून आम्ही त्यांना ओळखतो. क्रिकेटची परिभाषा नक्की त्यांच्याकडे चांगला असा बिग सपोर्ट शांत मन मिळावू स्वभाव आहे. यस, थैंक यू दिनकर बारसे सर. तो अभी जिनका आगमन हो चुका है हमारे महागुरु एम.डी. गडगे सर, आपका भी स्वागत है इस मंच के ऊपर. आए हुए तमाम क्रीड़ा रसिकों का करते हैं स्वागत और चलते हैं मैदान की तरफ. जीत के लिए तकरीबन 35 रनों की जरूरत. 35 रनों को मन में रखते हुए दो बल्लेबाज मैदान के अंदर, आदर्श घरत और कुणाल पाटिल. लेकिन आदर्श घरत ने पहली गेंद के ऊपर लगाया चौका, उसके बाद आई थी डॉट गेंद, लेकिन यहां से आया छक्का. बहुत ही आसानी के साथ इस टारगेट को अचीव करने की कोशिश की जा रही है. और अभी अभी जिनका आगमन हो चुका है, जिनका साथ हमें इस आज की रात को मिलने वाला है, वो हमारे बहुत ही बेहतरीन समालोचक मचिंद्र पाटिल सर. इनका यहाँ पर आगमन हो चुका है. स्वागत है मचिंद्र पाटिल सर आपका इस मंच के ऊपर. हाफ ट्रैकर थी बिल्कुल. यहाँ पर देखा जाए तो थोड़ी सी सीने से हेलो हेलो थोड़ी सी लोअर फुल टॉस थी. इस बीच शॉर्ट मिड ऑन में रोहन चिकले करते उसे बीट करके गेंद लॉन्ग ऑन की तरफ गई. वहां पर बैकअप की तरफ आए थे खिलाड़ी. सिंगल का प्रयास था यहाँ पर आदर्श का. सिंगल के साथ स्कोर में तब्दीली होती हुई टोटल 1 से आ गया था हुआ 11 रन. 11. अगला मुकाबला देसाई बनम कानपुली, इनके बीच में खेला जाएगा. लेकिन यहां से 35 रनों की जरूरत है. ऐसे में शुरुआत काफी अच्छी हो चुकी है. सांस सायरा वलवली टीम
जो टारगेट जिन्हें जो अच्छा देना था वो नहीं दे पाए, लेकिन यहाँ से उस टारगेट को तोड़ने के लिए उतरे हैं नानपुरी टीम के ये दो बल्लेबाज। पूरी तरह से हावी हो रहे हैं, एक के ऊपर एक ऐसे बहुत ही उम्दा शॉट खेलने की कोशिश की जा रही है। और यहाँ से पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। तकरीबन रनों की बात करें तो 15 रन। हॅलो, थँक्स संदीप पाटील सर, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय विनोद म्हात्रे चौधरी वलवली यांचं आगमन इथे झालेलं आहे। या व्यासपीठावर अजयदादा मोरावकर आपल्याला इथे आमंत्रित करतात। पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेचा आजचा 5वा दिवस आपण इथे पाहतो। प्रथमतः गणराला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचा राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आणि प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते दिबा पाटील साहेब यांना स्मरण करूनच आपण कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करत असतो। सन्मान्य मारुतीदादा चिखलेकर वलवली आणि विजय चिंद्रनकर वलवली यांचं इथे आगमन झालेलं आहे। सचिन शेठ चौधरी, विश्वनाथदादा पेटकर यावं आपण व्यासपीठावर आपलं पालेश्वरी ग्रामस्थांच्या वतीने सरसे स्वागत आहे। वलू या संदीप पाटील सरांकडे यानंतरची लढत असेल गावदेवी कानपोली विपक्ष रिची प्रतिष्ठान देसाई क्रिकेट संघाच्या दरम्यान। आपण पहिलं सत्र संपल्यानंतर इथे नाणेफेक करणार आहोत। ओ टू संदीप पाटील सर। थैंक यू महागुरु। तो दूसरे ओवर का प्रारंभ हम देख रहे हैं। दूसरे ओवर रत्नदीप चौधरी इस बीच यहाँ से डॉट गेंद की है समाप्ति। 15 रन पहले ओवर में, 35 रन यहाँ से बनाने हैं तकरीबन 4 ओवर में। और इस 35 रनों को मद्देनजर रखते हुए ये दो बल्लेबाज शुरुआत तो अच्छी की है, तगड़ी शुरुआत। अभी भी 20 रन दूर है जीत से, लेकिन रत्नदीप चौधरी को यहाँ से रोकना था, लेकिन इस वक्त ये कवर का अप्रतिम प्रयास था। गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, आता हुआ ये दमदार चौका। बाजी हो रही है आदर्श गरत की तरफ से। इस वक्त ऋषि चौधरी एक अच्छे तेज गेंदबाज है। शॉट ऑफ लेंथ थी, लेकिन यहां से आदर्श गरत नहीं छोड़ेंगे। काफी बेहतरीन ये छक्का है, बिल्कुल गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रन। कालच्या दिवशी संदीप पाटील सर देशाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या शुभ हस्ते यमराजदादा म्हात्रे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांना प्रशिक सन्मानाने पुरस्काराने त्यांचा गौरव केला गेला। खऱ्या अर्थाने सॅन्डी डीजेचं कौतुक करू। ही वलवलीची ओळख नाहीये, रायगड ठाणे जिल्ह्याची ओळख आहे साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून। या बिल्कुल बिल्कुल, कहाँ पर कब का गाना बजाना उसे बहुत ही ये आता है। तो सूरज आपका भी स्वागत। देखिए डांसिंग द डाउन विकेट, क्या शॉट खेला है। जहां पर पहली गेंद गई थी उसी दिशा में ये गेंद भी गई है। ये लंबा हिट। 6 रन, 6 के साथ स्कोर आगे आता हुआ तकरीबन 31। अब सिर्फ रन चाहिए 4, यानी कि जल्द से जल्द मैच को फिनिश करने के इरादे से यहाँ पर ये बल्लेबाजी कर रहे हैं। तो मटालू शेठ काफी टेंशन में आए होंगे। वलवली टीम के बिग सपोर्टर्स मटालू शेठ। क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड। इथे नाणेफेक केली जाणार आहे। पनवेल महानगरपालिकेचे अभ्यासू नगरसेवक विष्णू शेठ जोशी साहेब पडगे आणि प्रकल्पग्रस्त आदरणीय सातत्याने नेतृत्व करणारे दिबा पाटील साहेबांना आपले दैवत मानणारे प्रकाशदादा म्हात्रे साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक इथे केली जाणार आहे। हे सर्व आपण दिबा पाटील साहेबांचे भक्त आहोत। ज्या दिवशी लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल, प्रत्येक गावागावात रांगोळी स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे। क्या बात है। और इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। रन चाहिए अब जीतने के लिए।
12 गेंदों में तकरीबन 4 रन। यस काका, सुखदेव काका भी यहाँ पर आ चुके हैं। बिल्कुल अगला मैच रिची प्रतिष्ठान देसाई बनाम अथर्व 11 गावदेवी कानपोली। तर इथे नाणेफेक खेळली जात आहे प्रकाश म्हात्रे सरांच्या शुभास्ते। देसाई रिची प्रतिष्ठान गावदेवी कानपोली। बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल गावदेवी कानपोली। कृष्णा, नाणेफेक आपण आदित्य इंटरप्राइजेस अर्थात भोलानाथ शेठ पाटील सरपंच वल्लभ यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे। कृष्णा, तुम्ही नाणेफेक जिंकली, प्रथमतः कोणता निर्णय स्वीकारणार आहात? निर्णयचा अजून आम्ही डिसाईड केला नाही, कारण आमचा जो बॉलर सुधीर पाटील आला नाही, जरा पेंटिंग ठेवू आम्ही। तर वेल कमी आपल्याकडं ही स्पर्धा पाहतो। एक गाव एक संघ, पाले गावाची परंपरा आहे आणि सर्व बघा सर्व विविध पक्षाचे सर्व कार्यकर्ते आज एक संघ होत असतात। एक गाव एक संघ आणि संपूर्ण गाव एकत्रित पाहतो। ही एकत्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया द्याल पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या बद्दल? पहिल्यांदा मी अजय दादा मोरावकर आणि पूर्ण टीमचा अभिनंदन करतो का आम्हाला खेळायला इथे चान्स दिली आणि आयोजन यांचा दरवर्षी चांगलाच असते आणि सर्व एकजुटीने होते। थँक्यू सो मच, अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया आपण दिली। नाणेफेक जिंकली आदित्य 11 गावदेवी कानपोली क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकली। प्रथमतः निर्णय मात्र आपला जाहीर केलेला नाहीये। व्यासपीठावर आता आमचे समालोचक मित्र रायगड जिल्ह्यातील नव्हे तर खऱ्या अर्थाने अखाती देशामध्ये सुद्धा ज्यांना समालोचन करण्याची संधी प्राप्त झाली, मराठी हिंदी इंग्लिश या तिन्ही भाषांवर प्रभुत्व असणारे आमचे परममित्र मच्छिंद्र पाटील सरवंदन यांचं आगमन झालेलं आहे। तुमचं प्रथमतः आमच्या प्रशांत पवार वाडा ग्रुप यांच्या वतीने स्वागत करतो। यस, तो 2 विकेटें यहाँ पर गिर चुके हैं। 4 रनों की अभी भी जरूरत है। 10 गेंदों का खेल महज बचा हुआ है। और ये देखिए यहाँ पर खराब थ्रो, पहले से रन कम है और उसमें ऐसे खराब थ्रो और यहाँ से 2 रन है। यानी कि मानो वलवले टीम इस मैच के ऊपर पूरी तरह से शुरुआत से ही बैकफुट के ऊपर नजर आई थी, क्योंकि प्रेशर में खेल उनका नजर आया था। और शुरू से ही जब आप ऐसे प्रेशर में खेलते हैं तो निश्चित तौर पे वो प्रेशर अंत तक हमेशा रहता है, लेकिन इसमें अब सिर्फ 2 रनों की दूरी है। और इसी के साथ यहाँ से ये गेंद सीमा रेखा की तरफ रोकी गई है। सिंगल मिलेगी और इस सिंगल के साथ स्कोर लेवल हो चुका है। अब यहाँ से 1 रनों की जरूरत है जीत के लिए। गेंदें बची है 9 गेंदों में 1 रन। गेंदबाजी में मनीष पाटिल है और इसी के साथ ये मुकाबला फिनिश हो चुका है। केपीसी इनानपुरी टीम ने यहाँ से पहली जीत दर्ज की। अभिनंदन टीम केपीसी इनानपुरी टीम। हार्ड लक टीम सान सायरा 11 वलवली, हार्ड लक। लेकिन जरूर अगले टूर्नामेंट के लिए आपको शुभकामनाएं हैं। तो चलेंगे फिर से एक बार प्रेजेंटेशन बॉक्स में, जहां पर महागुरु